नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधणी पाहे. मनाचे श्लोक असो, दासबोधमधला ग्रंथ असो, किंवा आपण त्यांच्याबद्दल फार कमी ऐकलं आहेत, पण बऱ्याच गोष्टी, खूप निवडक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसणार आहेत त्या सिनेमात. रघुवीर सिनेमाच्या निमित्ताने संपूर्ण सिनेमाची टीम माझ्यासोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू. आणि मी म्हटलं तसं की फार निवडक गोष्टी आपल्याला माहिती आहेत, संतांबद्दलच्या असू देत किंवा ह्याच्या आधी बरेच संतांबद्दलचे सिनेमे आपण पाहिले आहेत, पण रामदास स्वामींवर एकही सिनेमा ह्याच्या आधी आलेला नाही आहे. तर मी सगळ्यात आधी विक्रम तुझ्यापासून सुरुवात करते, कारण खूप महत्त्वाची भूमिका तुला मिळालेली आहे आणि माझ्या मते त्या भूमिकेसाठी तू बराच अभ्यास देखील केला असेल. सो सुरुवात तुझ्यापासून, की जेव्हा तुला विचारलं गेलं तेव्हा ह्याच्या आधी समर्थ रामदास माहिती होते की या सिनेमाच्या निमित्ताने तुला कळलं? नाही, अर्थातच माहिती होते, पण जेवढे माहिती असायला हवे होते माझ्या वयानुसार तेवढे माहिती नव्हते. कारण आपण शाळेत असताना मनाचे श्लोक सगळेच म्हणतो, पाठ करतो. मराठी शाळांमध्ये तर मनाच्या श्लोकांच्या कॉम्पिटिशन्स असतातच. ते दुसरी गोष्ट दासबोध समर्थांनी लिहिला, ते सज्जनगडावर राहायचे, महाराजांच्या काळातले एक संत आहेत, एवढ्याच गोष्टी माहिती होत्या. पण ते मनाचे श्लोक लिहिण्यामागे त्यांचा काय विचार होता, त्यांनी 1100 मठांची स्थापना केली, पण का केली, कशासाठी हे सगळं केलं, ह्याची उत्तरं मला हा चित्रपट केल्यामुळे मिळाली एक एक करून. आणि निनाद, माझ्या मते तू बालपणीची भूमिका साकारली समर्थ रामदासांची. काय चॅलेंजेस होते तुझ्यासाठी? कारण बऱ्याच लोकांना नंतरच्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत, पण बालपणीचे समर्थ रामदास कदाचित माहीत नसतील, त्यांचा खोडकरपणा माहीत नसतील, त्यांच्या सवंगडी माहिती नसतील, तर तुला कशा पद्धतीने नव्याने कळले? ॲक्च्युली म्हणजे समर्थांचं लग्न मंडपातून पलायन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याला पुढे खूप वेगळी किनार आहे. त्यामुळे जेवढं त्यांचा पुढचं कार्य इंटरेस्टिंग आहे तेवढंच त्यांचं बालपणसुद्धा अनेक घटनांनी भरलेलं असं आहे. त्यामुळे ते तसं दाखवताना त्यात वेगवेगळे रस होते. मग कुठे खोडकर समर्थ आहेत, तर कधी विचार करणारे आहेत, आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेले, पण बाहेरून तेवढंच ते जगाला खोडकर वाटणारे असे आहेत. त्यामुळे ही भूमिका करताना खूप मजा यायची, म्हणजे वेगवेगळे अँगल त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वाचे करायला मिळाले. नवीनची आत्तापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. एक कॉमेडी जॉनर प्रेक्षकांना माहितीच आहे, एक तो ह्युमर माहिती आहे प्रेक्षकांना, पण आता या सिनेमाच्या निमित्ताने कुठली तरी एक वेगळी भूमिका घेऊन तुम्ही प्रेक्षकांच्या समोर येत आहे. तुमच्यासाठी ही भूमिका किती महत्त्वाची आहे, तुमच्यासाठी देखील आणि तुमच्या करिअरच्या एक टर्निंग पॉईंटसाठी देखील? ऑफकोर्स येस, टर्निंग पॉईंट असं म्हणता येणार नाही, कारण याच्या अगोदर दिग्दर्शकाचा आपल्या कलाकारावरती विश्वास असावा. आणि थँक्स टू निलेश, कारण त्यांनी जेव्हा मला सांगितलं की बाबा सिनेमा अशा पठडीतला आहे आणि आध्यात्मिक गुरु आणि संत इतके मोठं त्यांनी कार्यभार आहे त्यांचा, त्याच्यामुळे ह्या चित्रपटात तुझा असा रोल आहे, तर मी म्हटलं ऑफकोर्स. आणि जेव्हा मी विषय बघितला तर मला वाटलं अरे बापरे, 400-450 वर्षापूर्वीची लँग्वेज, आणि त्यावेळेला यांनी भाषा कोणती धरली आहे किंवा रुजुता देशमुख यांनी कशी ती भूमिका केली, ह्याचा मला काळीचाही संबंध नव्हता काही. पण जेव्हा माझं एन्काउंटर यांच्याबरोबर जेव्हा होतं तेव्हा ते त्या वेळच्या नेगेटिव्हिटीला म्हणजे ते कसे समाजातून ते हेरायचे आणि त्याला कसे वठणीवर आणायचे, त्यावेळेला भंपकपणा कसा होता किंवा जादूटोणा किंवा लोकांना फसवेगिरी कशी त्यावेळेला चालायची, तर त्यावेळेला ते माझ्यासमोर येऊन माझ्याबरोबर बोल. तर तो जो एक दो सीनचा जो प्रकार होता त्याच्यामुळे मला एक भाषा कोणती वापरली जायची आणि ह्यांचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे त्या रोलमध्ये, किती आतमध्ये डीपपर्यंत ते गेले, तर थोडंसं मी ते आकलन केलं. बाकी मला काही एफर्ट घ्यावे लागले नाहीत, म्हणून मला ना ही भूमिका जास्त काही चॅलेंजिंग वाटली नाही. जर असती तर ते भाषेचंच होतं, कारण त्यावेळची भाषा समरूपतेने आपण प्रेक्षकांपर्यंत आणण्याचा तोच एक भाग होता. त्याच्यामुळे मी जास्त काही, पण क्रेडिट गोज टू आमचे डिरेक्टर. निलेश, तुझ्याकडे येते, कारण खरं तर असा विषय प्रेक्षकांसमोर मांडताना खूप सारे चॅलेंजेस स्वतःमध्ये असतात. कारण कुठेही चुकीची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचली जाऊ नये. आपला एखादा अभ्यास कमी पडला तर प्रेक्षक त्याच्यावर बरेच लगेच काय म्हणतात ट्रोल करू शकतात. सो ती खूप मोठी जबाबदारी असते एखाद्या मोठ्या संतांवर सिनेमा करण्यासाठी. जेव्हा डोक्यात आलं सिनेमा करायचा आहे तेव्हा सगळ्यात आधी विक्रमचं नाव होतं डोक्यात, की काय एकंदरीत विचार केलेलास की असा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणताना एकतर पहिल्यांदाच येत होता,
त्याच्यामुळे खूप मोठं चॅलेंज होतं तुझ्यासाठी? विक्रमच डोक्यात होता. म्हणजे ज्यावेळी आम्ही ठरवलं की समर्थ रामदास स्वामींवर सिनेमा करायचा आहे, त्यावेळी मी पहिलं तर अशा मला मला ना ते कुठेतरी असं वाटतं की समर्थ रामदास स्वामी नक्की काय आहेत ना, त्याआधी आम्ही जाणून घेतलं. कारण आम्ही गडावर होतो, गडावर गेलो सज्जनगडावर, तिकडे आम्ही त्यांचा पूर्ण अभ्यासच केला की कारण तिकडे आपले अभिराम बडगमकर यांनी कथा लिहिलेली आहे, तर त्यांनाही आम्ही घेऊन गेलो. तर पूर्ण नेमकं काय आहे, कारण जसं आता आपला विषय झाला की समर्थांमध्ये आपल्याला जास्त नव्हतं माहीत. आरती जी आपली सुखकर्ता दुःखकर्ता ही त्यांनी लिहिली आहे हे माहीत नव्हतं आपल्याला. इतकं बेसिक गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या. आणि मग त्याची डेप्थ जेव्हा कळली तेव्हा आम्ही विचार केला की मला पहिलं प्रोड्युसरचं तेच असतं की कोणतरी असा स्टार हवा, सुपरस्टार हवा. तर मला माझ्या डोक्यात ते नव्हतं. माझ्या डोक्यात हे होतं की मला आर्टिस्ट असावा, पहिली गोष्ट मराठी भाषेवर प्रभुत्व हवं. आणि मी विक्रमचं काम बघितलेलंच होतं आणि मला एवढं कमाल उंच माझा झोका वगैरे तेव्हा खूप चालत होती आणि मला ते आवडलेलं प्रचंड. आणि मग मी ठरवलं की विक्रम या रोलसाठी कसं जाईल. आणि माझा प्रोड्युसर बोलला, अरे विक्रमचा काय संबंध आहे, कारण विक्रमचा लुक त्याच्यात आणि काही हेच नाही, मॅचच नाही आहे. मी त्यावेळी फोटोशॉपमध्ये एक इमेज करून त्याला दाखवली की कशा प्रकारे विक्रम दिसू शकतो या रोलसाठी. आणि मला तोच परफेक्ट वाटतो, कारण मला ना जिमची बॉडी नको होती. या जे समर्थ रामदास स्वामी 1200 सूर्यनमस्कार मारायचं आहे दिवसाला, तर ती मला जिमची बॉडी नको होती. योग विद्या वगैरे करून जी काही हे केलेली आहे तसा शरीर पूर्ण हवं होतं मला त्या व्यक्तीचं. आणि विक्रमचं ते परफेक्ट, ती बॉडी लँग्वेज पण तशी होती. चे डायलॉग किंवा त्याचा संवादचं त्याचं पाठांतर एवढं कमाल होतं विक्रमचं. म्हणजे मी आय एम ग्लॅड की मला कधी असं झालं नाही की विक्रम कधी स्क्रिप्ट घेऊन बसलाय. एवढं ते परफेक्ट होतं. त्यामुळे विक्रमशिवाय मी विचारच नव्हता केला आणि ते ॲप्ट झालं. म्हणजे जे आज सगळ्यांना बघतात पोस्टर वगैरे, त्याच्यामध्ये प्रत्येकजण बोलतात की विक्रम कमालच आहे. आणि बाकीचेही म्हणजे नवीन सर आहेत किंवा शैलेश दातार आहेत, विघ्नेश जोशी आहेत, राहुल मेंदळे, रुजुता देशमुख ज्यांनी आईची भूमिका केलेली आहे, ते म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर गरज जिथे आहे ना तिथे त्याच कॅरेक्टर ॲप्ट आलेलं आहे. असं नाही की उगाच कोणतं तरी मोठा आर्टिस्ट आहे म्हणून आपण त्याला आणलं, असं नाही घडलं. तर ते कॅरेक्टरबद्दल विक्रमच. पण विक्रम तुला विचारेन, कारण ह्याच्या आधीच्या बऱ्याच भूमिका तू केलेल्या आहेस, त्या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत देखील. ही भूमिका तुझ्यासाठी एक वेगळी असेल, कारण त्या काळात जायचं, तो अभ्यास करायचा. कोणत्या गोष्टी तू मगाशी म्हणालास की बरेच निवडक तुलाही माहिती होते, पण मनाचे श्लोक आधी येत होते का, हे जेव्हा झालं किंवा डिरेक्टरने एखादी एक ते सेशन घेतलं की आधी कोणाला मनाचे श्लोक येतात ते तरी विचारू आणि मग पुढे कंटिन्यू झालं का, नेमकं काय ती प्रोसेस कशी होती? मनाचे श्लोक शाळेतून बाहेर पडेपर्यंत नक्कीच सगळे येत होते. नंतर हळूहळू आपल्याला विसर पडायला लागतो. आणि हे आता जे यांनी सांगितलं, जो निर्मात्याला प्रश्न पडला होता तो मलाही पडला होता. जेव्हा पहिल्यांदा निलेशचा फोन आला तेव्हा मला असं आलं होतं की आपण विचार करून नको म्हणूया थोड्या दिवसांनी. पण त्याने मला तो जो फोटोशॉप केला होता ना, तो फोटो पाठवला मला. कारण मला असं होतं की मी असा चित्रकलेच्या शिक्षकासारखा दिसतो ना, तो मी समर्थांसारखं दिसणं फार अवघड. मला वाटलं की मी लुकमध्येच जाणार नाही, त्याच्या पुढे मी कितीही जीव ओतून अभिनय केला तर जर मी दिसतच नसेल तसा तर ॲक्सेप्टन्सच नाही येणार. पण त्याने मला फोटो पाठवला, मी पाहायला म्हणलं अरे दिसू शकतो की. मग मला असं आलं की येस, मग आपण करूया. पण कुठल्या कुठल्या गोष्टी या निमित्ताने शिकलास? म्हणजे त्यांनी खरं तर लिहिलेला दासबोध ग्रंथ, ह्याच्यातनं बोध घेण्यासारख्याच गोष्टी आहेत. मनाचे श्लोक जे आपल्या मनातलेच आहेत, पण ते लोकांना कळावे म्हणून ते मनाचे श्लोक आले. किती गोष्टी ग्राफ्स केल्या तू ॲज अ ॲक्टर म्हणून, ॲज अ माणूस म्हणून? तेव्हा तर खूप केलं जेव्हा शूट करत होतो. कारण काय होतं, आपण असं पॉइंट आउट करून मी सकाळी 5 वाजता उठायला शिकलो वगैरे असं नाही होऊ शकत ना. आपण एक रॅन्डम जेवढ्या गोष्टी आपल्या आत येऊ शकतात तेवढ्या आपण घेण्याचा प्रयत्न करतो. पण हे मनाचे श्लोक लिहिण्यामागचा उद्देश किंवा त्यांनी जे मला त्यांचं एक गोष्ट खूप आवडली की त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त देवाची भक्ती करून काहीच नाही होणार आहे. तुम्हाला तुमच्या आतली शक्ती वाढवावी लागणार, तर तुम्ही देवाचं रक्षण करू शकता आणि स्वतःचं रक्षण करू शकता. देव तुमचं रक्षण करायला येणार नाही. त्यामुळे म्हणजे जे आजच्या काळात सुद्धा लागू पडतं की तुम्हाला वाचवायला नाही येणार आहे कोणी. मग जसं आपण कोरोना बघितला की तुम्हाला तुमची आतली शक्ती वाढवायची आहे आणि स्वतःच उभं राहायचं शेवटच्या क्षणापर्यंत. हे म्हणजे कोरोनाने पण शिकवलं, त्याच्या आधी मी चित्रपट केला त्यानेही शिकवलं. नवीनजी, तुम्ही म्हणालात की छोटीशी भूमिका आहे, पण ती छोटीशी भूमिका देखील तेवढाच इम्पॅक्टफुल असणार आहे नक्कीच. सो त्या भूमिकेची तयारी करताना असं काही डिरेक्टरकडनं काही सूचना होत्या का, किंवा तुम्ही त्याच्यात काही स्वतःचे इनपुट्स वगैरे अशा काही गोष्टी होत्या का? मला निलेशचं एक गोष्ट फार आवडते.
तो जेव्हा विचार करतो ना या भूमिकेसाठी हा कलाकार पाहिजे, तिथे 50% काम झालेलं असतं. वेन ही इज क्लिअर देन माझी फक्त 50%च तयारी त्याच्यामध्ये. पण मी फक्त तयारी ऑनेस्टली एवढीच केली की हां यांची भाषेवरती त्याचं काय आहे का, की बाबा भाषा अशीच पाहिजे वगैरे, तर नाही. मग माझा तो अभ्यास होता. आय मीन निलेशने पण ते नंतर अप्रिशिएट केलं. मला असं वाटत होतं की 400-450 वर्षापूर्वीची काय भाषेचं काही संबंध म्हणजे ते काही रेफरन्सेस घेता आले का, आपण करू शकतो का काय त्याच्यावर. पण मी म्हटलं जर भाषा स्वामींची भाषा पण तशीच आहे, साधी सरळ, आणि मी जर त्याच्यात निगेटिव्ह करतोय तर ऑडियन्स आणि सिनेमा बघणारी ऑडियन्स, माझ्यासमोर पण तेव्हा ऑडियन्स आहे आणि भोंदू बाबाचा तो रोल आहे. तर त्या 2-3 सीनसाठी जर मी असं काय करू शकतो का की त्यांना सुद्धा कळेल की बाबा माझ्या कॅरेक्टर थ्रू नेगेटिव्हिटी अशी असायची त्यावेळची समाजामध्ये, तर त्याला मी कितपर्यंत आहे. पण ते खूप जुळून आलं, छान जुळून आलं. आणि आम्ही दोघांनी फक्त त्याच्यावरती बोललो की भाषेवरती जास्त काही करण्याची गरज नाही तेवढं, पण कॅरेक्टर वर्कआउट केलं, बट दॅट्स इट. आणि बऱ्यापैकी मेकअपवरती पण मेहनत घेतलेली. हां, तर महत्त्वाचं आहे ना की मला हा सिनेमा करताना ना पहिली गोष्ट समर्थांना ना कुठे आम्हाला म्हणजे बोलतो की बऱ्याच पिरियडिक फिल्ममध्ये असं होतं की हिरो प्रेझेंट होतो. सो माझं पहिल्या दिवसामध्ये हे होतं की समर्थांना हिरो नाही बनवायचं. कुठेही समर्थ आल्यावर वाळू उडणार नाही आहे किंवा येताना काही स्पेशल इफेक्ट होणार नाही आहे, हे मी ठरवलेलं होतं. कारण मला म्हणायचं की समर्थांना सामान्यांमधले असामान्य व्यक्तिमत्व होते आणि मला ती इच्छा होती की ते तसेच दिसावे, ते सामान्यामध्येच राहिले पाहिजेत. कारण ते त्यांचा जो प्रवास आहे, त्यांनी 12 वर्ष बाहेर जेव्हा ते भ्रमंती केली तर भ्रमंतीमध्ये ते सगळ्या सामान्य लोकांमध्ये राहिलेले आहेत. त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या. कुठे काही जसं दासबोधामध्ये आहे की बाबा पूर्ण आजारावर किती सारे उपाय आहेत किंवा जे जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत किंवा त्याच्याबद्दल त्यांनी जे काही लिखाण केलं, तर मला म्हणायचं हे सगळं आहे ना त्यांनी ते त्या प्रत्येक ठिकाणी गेल्यामुळे त्यांना कळलेलं आहे. त्यामुळे मी कुठेच, आणि बरं त्याच्यामध्ये मेकअप किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल मी हे बोललेलो की जास्त तिथे कुठे खोटेपणा नाही वाटला पाहिजे. आमचं याच्यावर पण बोलणं झालेलं की समर्थांचं वय जसं वाढत जाईल तसं त्यांना पांढरे केस करायचे का, तर त्यावेळी ते तसं नव्हतं. त्यावेळी माणूस तरुणच राहायचा, किती वर्ष किती मात्रा झाली तरी त्याचे केस वगैरे जास्त पांढरे व्हायचे नाही. त्यामुळे आम्ही पूर्ण ते तसेच ठेवले. कारण आधी मला आर्ट डिरेक्टर तेव्हा बोललेला की अरे जर हे एवढं हे करतात तर ते कसं काय केस पांढरे कसे काय झाले. तर मी त्याला बोललो असं नसतं. त्यावेळेचं ते त्यांनी जी योगसिद्धी आणि त्यांनी जे काही ते अभ्यास करायचे, अध्यात्म असायचं, त्यांचं खाणं पिणं असायचं, सगळ्या गोष्टींमुळे ते तरुण माणूस दिसायचा. तर हे आम्ही सगळं कॅरी केलेलं त्यावेळी. त्यामुळे मला तेच झालं की ना समर्थ हे फक्त एक सामान्य व्यक्तिमत्व दाखवायचं हे डोक्यात होतं आणि ते आम्ही या सिनेमामध्ये केलं आहे. नक्कीच. पण कुठेतरी बऱ्याच जणांना खूप कमी माहिती आहेत म्हणजे किंवा महत्त्वाच्याच गोष्टी, मग आरतीचा विषय निघाला की आरतीची गोष्ट असो, ग्रंथ असू दे, नाही तर मनाचे श्लोक. पण ह्याच्या व्यतिरिक्त सिनेमामध्ये बालपणापासून ते त्यांचा पूर्ण जीवन प्रवास दाखवणार की कुठल्या तरी एकाच गोष्टीवर भर देऊन तो सिनेमा पूर्ण केलाय की सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्यात? त्यांचं बालपणापासून ते शेवटापर्यंत पूर्ण सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत. शेवटी समर्थांचं म्हणजे जे काही चरित्र ते एवढ्या छोट्याच्यात नाही मांडू शकत. म्हणजे आता जसं वेब सिरीज आहेत तशा खूप सारे सीझन होऊ शकतात त्याचे. पण तरीही आम्ही त्यातल्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या आम्ही घेतल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट इथे आपण कुठेही चमत्कार आणला नाही आहे. कारण समर्थांनी चमत्कारापेक्षा विज्ञानाचं खूप हे चांगला हे केलेलं आहे. अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घातलेली आहे. त्यामुळे आपण चमत्कार न दाखवता त्यांचा एक जीवन प्रवास दाखवला जो बालपणापासून सुरुवात होते, त्याच्यानंतर त्यांची भ्रमंती, त्याच्यानंतर त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांच्या शेवटापर्यंत तिथपर्यंत आपली पूर्ण सिनेमा आहे. ओके. निनाद, तो नदीत पडण्याचा जो सीन आहे ते काय म्हणजे प्रॉपर व्यवस्थित शूट झाला? 1 टेक झाले, 2 टेक झाले? नदीत पोहण्याचा अनुभव ह्याच्या आधी होता की काय नवीन गोष्टी त्यानिमित्त शिकला असतो? ॲक्च्युली माझं कास्टिंग होताना मला पहिला प्रश्न हा होता की तुला पोहता येतं का. कारण त्यांच्या बालपणामधला तो अविभाज्य भाग आहे, त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकतच नाही. पण होपफुली तेव्हा मला पोहता येत होतं व्यवस्थित. आणि जिथे आमचं शूट होतं ते सुद्धा धरण होतं, मोठं खोल होतं, त्यामुळे तिथे सुद्धा तेवढी काळजी वगैरे घेऊन सगळं करायचं. आणि अगदी फॅमिलीसारखं एक वातावरण तिथे असायचं. त्यामुळे जेव्हा मी तिकडे पळायला जो सीन आहे, म्हणजे लग्नातून पळून समर्थ जातात आणि आता नदीत उडी मारणार, तर त्या सीनच्या वेळेला म्हणजे मला अजून आठवतं तिथे पूर्ण मोकळी जमीन होती आणि म्हणजे पायात काही न घालता तिथे पळत जायचं होतं. तर अक्षरशः तिथे गेल्यावर माझ्या पायात काटे गेलेले भरपूर. पण आमची टीम सगळी एवढी छान होती, म्हणजे मी दादाच म्हणतो अजून पण सगळ्यांना. तर सगळे धावत म्हणजे जसं कट झाला सीन, सगळे धावत आलेले आणि स्वतः म्हणजे त्यांनी
ते पायातले काटे वगैरे काढायला मदत केलेली, इतकं अगदी. पण अर्थात ते सीन तिथे तसं प्रिकॉशन घेऊन पण ते करायला जास्त मजा यायची, कारण त्यात थोडंसं रिस्क फॅक्टर आणि एक जी त्या नॅचरल एन्व्हायरमेंटची मजा होती, त्यामुळे ते खूप म्हणजे अजून पण लक्षात राहतात. खूप महत्त्वाचे अविभाज्य घटक आहेत. पण विक्रम, आणखीन एक यातला महत्त्वाचा घटक तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना गुरु मानायचे, समर्थ रामदास स्वामींना. पण काही जणांचं असं म्हणणं आहे की ते कुठे इतिहासात त्याची नोंद नाही किंवा त्याचे पुरावे नाहीत असं म्हणणं आहे. सो तुम्ही या सिनेमात तो भाग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का, किंवा कशा प्रकारे मग तो दाखवला गेला? 2 गोष्टी खूप छान केल्यात निलेशने या चित्रपटात. एकतर समर्थांना देव नाही केलेलं आणि कॉन्ट्रोवर्सी टाळली आहे. म्हणजे काय होतं, ह्या गोष्टींमध्ये काही लोकांचं असं म्हणणं असतं की त्यांचा एकमेकांशी संपर्क होता, काही लोकांचं म्हणणं आहे की संपर्क नव्हता. ह्याच्या नादात काय होतं आहे, सध्या समर्थांचं मूळ कार्यच बाजूला राहतं आहे. ते खूप कटाक्षाने निलेशनी टाळलं आहे आणि संपूर्ण फोकस हा फक्त समर्थांच्या जन्मापासून ते सावधान ऐकल्यानंतर पळून जाणं आणि पळून गेल्यानंतर रामाच्या कार्यात स्वतःला झोकून देणं, ते त्यांचे मठ स्थापन करणं, त्यांची 11 मारुती मंदिरं बांधणं, कम्प्लिटली 100% फोकस तिथे आहे. म्हणजे आपल्या इथं संत म्हणलं की एकतर त्याला देव केला जातं, तो देव नाही आहेत ते जसं त्यांनी सांगितलं सामान्यातलं असामान्य माणूस, की त्याला तत्कालीन प्रश्न कळतात म्हणून त्याच्यावरचे उपाय पण शोधतो तो माणूस आणि तो संतत्वापर्यंत जातो. ती एक गोष्ट दाखवली आहे. आणि तू म्हणलीस तो विषय खरं तर घेण्यासारखा आहे, त्यात इन्क्लूड होऊ शकतो, पण त्याच्यामुळे मग परत पुन्हा तेच होणार. समर्थांचं कार्य दाखवलं जाणार, त्याची काहीच गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी हे दोघं आपापल्या ठिकाणी खूप मोठी व्यक्तिमत्व आहेत. तुमची आमची कुणाचीच लायकी नाही की त्यांच्याविषयी ते एकत्र होते की नव्हते की काय, ह्याची बोलायची कोणाचीच पत नाही आहे. त्यामुळे ते कशाला इन्क्लूड करून हे करा. छत्रपती हे मोठेच आहेत, छत्रपती हे आपलं आराध्य दैवत आहेच आणि तितकेच मोठे समर्थ आहेत. तर म्हणून आम्ही ते एक सेपरेट ठेवला विषय निलेशनी. म्हणजे ते खूप छान अभिराम दादांनी लिहिताना सुद्धा, निलेशने डिरेक्ट करताना सुद्धा एकतर ते देवत्व टाळले, चमत्कार टाळलेत आणि हा विषय टाळला की जेणेकरून पूर्णपणे रामदास स्वामींचं चरित्र आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेलं कार्य एवढंच दिसलं. पण त्यांची एवढी भ्रमंती होती, ते कित्येक ठिकाणं त्यांनी पालथी घातली. ते किती ठिकाणांवर जाऊन खरं तर तुम्ही शूट केलं आणि किती रिअल लोकेशन्स होते आणि किती तयार केले गेलेले लोकेशन्स होते? तसं तयार केलेलं म्हणशील तर एकही लोकेशन नव्हतं. आम्ही वाड्यामध्ये शूट केलं आणि त्यांनी भारत भ्रमंती केली. त्या गाण्यासाठी आम्ही मनालीला गेलो, तिथे बर्फात शूट केलं आणि मग आम्ही जैसलमेरला राजस्थानमध्ये वाळवंटातलं शूट केलं आणि बाकीचं जे शूट झालं ते आपल्या वाड्यात. पण सज्जनगडावर गेल्यावर अजूनही बऱ्याच गोष्टी तिथे समर्थ रामदासांच्या पाहायला मिळतात. या निमित्ताने कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही नव्याने अनुभवल्या, कदाचित आपण ह्याच्या आधी पाहिल्या नसतील किंवा आपण त्या दृष्टीने तिथे पाहिलेलं नसेल की हे त्यांचं होतं, पण या सिनेमाच्या निमित्ताने आपल्याला जेव्हा कळलं तेव्हा ते आपण आवर्जून बघतो. सो अशी तुमची कुठली गोष्ट की जिथे गेल्यावर हे पाहणं तुम्हाला आवर्जून वाटलं की हे आपण वाचलं होतं किंवा आपल्या सिनेमात आलंय आणि ते आता आपल्याला समोर अनुभवता येते, अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळाल्या? दिनात, तुझ्यापासून. ॲक्च्युली समर्थांचं जे 12 वर्षाची तपश्चर्या आहे त्यातला काळ त्यांनी पाण्यात उभं राहून गायत्री पुरस्चरण केलं. तर त्यामुळे त्यांचं असं वर्णन आहे म्हणजे पुस्तकांमध्ये की त्यांचं जे कमरेच्या खालचं अंग होतं ते संपूर्ण पांढरं पडलेलं, म्हणजे 12 वर्ष रोज माध्यान्नीपर्यंत उभं राहून. तर नंतरच्या काळात त्यांना कफाची व्यथा झालेली, म्हणजे कफ खूप व्हायचा समर्थांना. तर त्यासाठी म्हणून ते पान खायचे. आज सुद्धा आपण जर बघितलं आयुर्वेदानुसार तर कफ होण्यासाठी म्हणून पान खातात. तर आता आपण म्हणतो माणसाची लाईफस्टाईल जी आहे त्याच्या वस्तूंवरून आपल्याला समजते. तर आज सुद्धा आपण सज्जनगडावर गेल्यावर तिथे समर्थांचा पानाचा डबा आपल्याला दिसतो, जिथे ते पान खाऊन आजही तो जपून ठेवलेला आहे. म्हणजे असे छोटे छोटे रेफरन्स जे आहेत ते नंतर आपल्या लक्षात येतात जेव्हा आपण वेगळ्या अँगलने एक व्यक्ती म्हणून त्यांचा विचार करतो त्यावेळेस. नवीनजी, तुम्हाला असं काही, तुम्ही अर्थात खूप कमी शूट केले पण तरीही त्या निमित्ताने एखादी नवीन गोष्ट कळली आणि ती जाऊन ह्याच्या पुढे पाहावीशी वाटली अशी कुठली आहे का? ऑफकोर्स टू बी ऑनेस्ट मी अजूनपर्यंत सज्जनगडावरती गेलेलो नाही आणि मला आता ह्याच्यानंतरचं कुतूहल आहे की मी किती लवकर जातो तिकडे आणि बघतोय. पण दॅट्स इट. मला वाटतं स्वामींबद्दल मी वाचलं आहे, दासबोध वाचलं आहे,
खैर मनाचे श्लोक तर आम्ही लहानपणापासूनच आमच्या जिभेवर रोवले, पण आता हे जे कुतूहल निर्माण झालं आहे ना, माझ्यासाठी कुतूहलच विषय, कारण मी टोटल डिफरंट जॉनरमधून इकडे ॲज अन ॲक्टर म्हणून काम करतो. तर ह्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यावर मला असं वाटतं की मी आयुष्यात खूप काही मिस केलं. तर मला खूप आवडेल. आता मी लवकरात लवकर म्हणजे पावसाळ्यात आत्ताच ऑगस्ट एंडिंगपर्यंत मी तिकडे जाऊन येणार हे नक्की. विक्रम, तुझ्या बाबतीत? हो, मला ते बघून फारच हे वाटलं होतं की समर्थांची समाधी आहे ते, आणि ते कल्याण स्वामी गेल्यानंतर त्यांनी हाक मारली असं म्हणतात, आणि त्याला एक कट दुभंगली त्यांची समाधी. तर ते फारच असं काटा येणार आहे अंगावर. आता हे तर तुला म्हणजे तू वाचलं किंवा ते बघून त्याच्यानंतर तू बघितल्यानंतर तुला ते जास्त जाणवलं असेल, पण सीन करताना असं एखादं कुठलं अंगावर काटा आणण्यासारखा सीन किंवा तुला म्हणणं की इमोशनल व्हायला होता असा एखादा सीन की जो तुझ्यासाठी फिजिकली नसेल तेवढा कठीण पण मेंटली तेवढा कठीण असेल? असा सीन नाही झाला, पण मग जसं मी मगाशी पण सांगितलं की आम्ही वाड्याला शूट करत होतो, म्हणजे पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटसाठी केलेले मनाचे श्लोक 400 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातच आहेत. पण त्याचा प्रसार आणि प्रचार नीट झाला नसल्यामुळे आम्ही जेव्हा तिथे शूट करत होतो तिथे एक लहान मूल होते, तिथले जे आदिवासी लोक होते तेच एकेका छोट्या यायला यायचे. तर असं सीन होतं की समर्थ त्याच्या शिष्याच्या घरी गेलेत आणि ते जेवत आहेत, तर बाजूला त्या मुलाला पण बसवलं होतं. तो तिथला लोकल मुलगा होता. श्रीखंड आणि पुरी होती, तर त्यांनी खाल्लीच नाही. नंतर त्याला सांगितलं अरे खा, तर त्याला माहितीच नव्हतं विचारायला की श्रीखंड नावाचा प्रकार असतो इथं, आणि इथून 1.5 तासात पोहोचू शकतो आपण त्या ठिकाणी. मुंबईपासून 1.5 तासाच्या अंतरावरच्या ठिकाणच्या मुलाला माहिती नाही की श्रीखंड नावाचा एक पदार्थ असतो आणि तो खायचा असतो. त्याने हात पण नाही लावला, त्याला वाटलं काहीतरी हे उगाचच पीठ म्हणून काहीतरी देत आहेत. ते फार मला असं वाटलं की आपण अजून कुठं जगतो, आपल्याला काय वाटतं देश कुठं चालला आहे आणि काय चाललं आहे, पण नाही चाललेलं कुठे. एखादा सिनेमा करताना असेच अनुभव आहेत जे कदाचित आपण ह्याच्या आधी अनुभवलेले नसतात, पण सिनेमाच्या निमित्ताने आपण जेव्हा एखादी अशा गोष्टी करतो, सीन करतो, तेव्हा ते आवर्जून आपल्याला अनुभवायला येतात. निलेश, जाता जाता एक की एवढा मोठा सिनेमा करायचा, एवढ्या मोठ्या व्यक्तीवर सिनेमा करायचा म्हटलं तू खूप आधीपासून विचार केला असतील. साधारणतः किती महिने अभ्यास केलास याच्यावर, किंवा ह्या एकंदरीत सिनेमा होईपर्यंत आणि सुरुवातीपासून किती प्रोसेस, किती काळ गेला तो मधला की तुला ह्याच्यावर एवढा अभ्यास करावा लागला? बापरे, अभ्यास जाऊ दे, अभ्यासानंतरच्या गोष्टी कठीण होत्या. कारण काय ना, सिनेमा बनवताना आम्ही पहिले काहीतरी वर्षभर स्क्रिप्ट वगैरे काम चालू होतं. सिनेमा तर फास्ट झाला, शूट पण पटापट झाला, पण त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहे कशा प्रकारे रिलीज करणं किती कठीण आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. तर त्या प्रोसेसमध्ये खूप हे झालं. म्हणजे आता त्याच्यानंतर आम्हाला काही को प्रोड्युसर जॉईन झाले, त्यांनी मदत केली. किरण सर म्हणून आहेत, वैभव म्हणून आहे, त्यांनी मदत केली. मग आता सिनेपॉलिस आणि खुशी ॲडव्हर्टायझिंग त्यांनी आम्हाला हे केलं, तर ते सगळं नंतर आलं. पण मला म्हणायचं की ती जी प्रोसेस आहे ना ती 6 वर्ष चालली आमची. त्याच्यामुळे मला म्हणायचं की समर्थ, आणि मला खूप जरा बोलले पण होते की इतकं सोपं नाही समर्थांचं करतोस ना कार्य, तर तुला अडथळे येणार, खूप सारे अडथळे येणार, इतकं सोप्या पद्धतीने तू रिलीज नाही करू शकत. कारण यापूर्वी खूपदा प्रयत्न झाला समर्थ रामदास स्वामी फिल्म बनवण्याचा, त्यावेळी झालेलं. पण आम्हाला एक कुठेतरी खात्री होती की हा विषय लोकांपर्यंत पोहोचणं इतकं गरजेचं आहे. मला अजूनही वाटतं की आत्ता जे काय आपण मोबाईलच्या जगामध्ये आहोत किंवा आपण रील्स बघतो, हे बघतो, त्याच्यामध्ये कुठेतरी बोलतो ना की मनाचं सामर्थ्य काय आहे, मनावर कंट्रोल कसा केला पाहिजे. आणि ते जर त्याच्यात एक वाक्य आमच्या जगात की मन मोठीत घे मग जग मोठीत घे. त्यामुळे तुम्ही मनाची ताकद ओळखा, तुम्ही स्वतःला कंट्रोल करा आणि मग बघा काय घडेल. तर हे याच्यातून ना आता पुढची पिढीने शिकायला मिळणार आहे. त्यामुळे मला वाटतं हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे त्या दृष्टीने. आणि माझ्या मते आपण प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये कुठला तरी संत किंवा अध्यात्म, देव ह्यांना फॉलो करत असतो. तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असा एखादा कुठल्या संतांना, देवाला, धर्माला फॉलो करता का, आणि त्यांचा तुम्हाला आलेला एखादा अनुभव तुम्हाला शेअर करता येईल का? मला तर आता खरंच सांगतो, म्हणजे असं संत, म्हणजे आपण सगळ्या संतांना आपण कमाल हे करतो, म्हणजे आपण समर्थ मला ना कुठेतरी एक सगळे संत त्याच्यात कुठेतरी एक वेगळेच व्यक्तिमत्व वाटले, खूपच वेगळे वाटले. म्हणजे जसं मी मगाशी बोललो ना की त्यांनी म्हणजे बाकीच्या सिनेमांमध्ये वगैरे आपण वेगळी चमत्कार बघतो, हे बघतो, मला इकडे कुठेच काही चमत्कार दिसत नाही. मला हे सगळं सायन्स आणि परफेक्ट बोलतो ना की त्यांनी समर्थांनी एक त्याच्यामध्ये करावं आहे की समर्थांनी प्रेत उठवलं, तर त्याच्यामध्ये पण कुठेतरी हे आहे की ती प्रेत उठवण्याच्या मागे पण एक गोष्ट आहे ना जी मला गडावर गेल्यावर कळली की त्यातही कुठेतरी सायन्स होतं, कसं उठवलं. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या, म्हणून मला समर्थ रामदास स्वामींबद्दलच जास्त आहे.
म्हणजे बाकी त्याच्यापेक्षा. आणि इव्हन त्यांच्या आईचं पण तो सीन आहे का की त्या अंध झालेल्या असं Right, नंतर right, म्हणतात आणि right. त्याच्यानंतर बरोबर आहे. रामदासाची हे तुम्हाला पिक्चर शक्ती सिनेमा बघितला कळेल, कारण हा सीन आहे. पण पुन्हा मी तेच सांगतो की इथेही आमचं तेच आहे की तिथे कुठेतरी आम्ही त्याची जोड दिलेली आहे की लोकांना असं नाही होणार की अरे हे काय हा चमत्कार दाखवला, असं नाही आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळणार एवढं गॅरंटी आहे. विक्रम आधीच्या प्रश्नाचं उत्तर. मी सगळ्याच संतांचा आदर करतो, पण मी देव नाही मानत. मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीवर विश्वास ठेवतो, तिला मानतो. ती हो म्हणली तर हो, नाही म्हणली तर नाही. त्यामुळे कुठलंही जसं मी चित्रपटात चमत्कार दाखवला नाही आहे, तसं मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात कुठल्या चमत्काराची अपेक्षा पण करत नाही कुणाकडूनच. जेवढं मी करणार आहे, जेवढं मी पेरणार आहे तेवढंच उगवणार आहे. त्यापेक्षा एक पैसा जास्त नाही, एक पैसा कमी नाही. छान. नवीन येस, मी नाथपंथ हा जो भाग आहे ना त्याच्यावर खूप म्हणजे मी ग्रंथांचं पारायण वगैरे करायचो. तर त्या पारायणाच्या ह्याच्यामधून दासबोध वाचला गेला, मग ज्ञानेश्वरी, नवनाथ महाराजांचा अजूनही करतो मी. आता श्रावणाचा असा तिसरा दिवस आहे, तर माझे 3रा अध्याय आहे आज. तर ते पारायणाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सगळीच संतांचं प्रत्येकाचं कार्य कॉन्ट्रीब्युशन हे प्रत्येकाला वरून वाटून आलेलं आहे आणि त्या वेळेप्रमाणे त्यांनी ते करत गेलेले आहे. तसंच स्वामीजींचं म्हणजे समर्थ रामदासांचं जे कार्य आहे त्यावेळेच्या सामाजिक ह्याच्यामध्ये काय भर टाकून, किंवा आता जसं डिरेक्टर म्हणाले आमचे की 1200 सूर्यनमस्कार मारायचे आणि हे तुम्ही 50 मारणारा पण तुम्हाला भेटणार नाही, जिम जाणारे. ही जी समर्थ ताकद आहे त्यांची, ही कशी आली असेल हे त्यांच्या समर्थ ह्या नावावरच साध्य होतं. त्याच्यामुळे मला वाटतं की अजूनही मला तो अभ्यासाचा विषय आहे आणि मी आता इथून पुढे मला वाटतं त्यांचं भरपूर काही, आणि पारायण नाही केलं तर नवल आहे. सो माझ्यासाठी अभ्यासाचा विषय इथून पुढे. माझ्याकडे सुदैवाने असं आहे की आमच्या घरी 4 पिढ्यांपासून आधी समर्थांचीच उपासना होती. आणि एक योगायोग असा की थोडक्यात म्हणजे म्हणायचं तर समर्थांनीच मला सांगितलं की हा रोल कर तू, अशा प्रकारे हा योग आला. म्हणजे त्यामुळे स्वतःला मी खूप भाग्यवान मानतो. आणि लहानपणापासून घरी समर्थांचं वाङ्मय म्हणा किंवा समर्थांचं चरित्र याचं कानावरती अभ्यास किंवा सतत कानावर पडणं, त्यामुळे असं वाटतं की समर्थांसारखं दुसरं कोणी नाही. जसं म्हणजे समर्थ दासबोधामध्ये म्हणतात की दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. जसं आपण श्रीरामांना मानतो की प्रत्येक गोष्टीमध्ये ते आदर्श आहेत, तसं समर्थांनी त्यांच्या आयुष्यात जेवढ्या गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते आदर्श होते. म्हणजे एक आदर्श कवी कसा असावा किंवा आदर्श, तुम्ही जर दासबोध बघितला तर अगदी ज्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो, म्हणजे मॅनर्स, की कोणी दोघं बोलत असताना आपण मध्ये बोलू नये हे आपल्याला कोणी शिकवत नाही आज. पण ह्याच्यापासून ते ब्रह्मज्ञानापर्यंत सगळं त्यांनी एकाच ग्रंथामध्ये बसवलं. आणि ते सुद्धा असं नाही, म्हणजे आता आपण असं बघतो की जनरली ग्रंथ, कोणताही धार्मिक ग्रंथ म्हणला की त्याची सुरुवात म्हणजे तुम्ही हे वाचा मग तुम्हाला अमकं मिळेल टमकं मिळेल किंवा तुम्हाला काही धनलाभ होईल. समर्थ अशी सुरुवातच करत नाही. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी आहेत, म्हणजे इथे काय सांगितलंय ते आधी आम्हाला, जर काही त्याच्यातून आम्हाला मिळणार असेल तर आम्ही ग्रंथ वाचू, अशी भूमिका आपली असली पाहिजे म्हणून आधी समर्थ तयार कर. त्यामुळे म्हणजे वास्तववादी ज्याला आपण म्हणतो, थोडक्यात बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, तर ही वास्तविकता समर्थांची आहे. त्यामुळे म्हणजे समर्थांना एकदा बघितलं की त्यांच्याकडे बघितल्यानंतर काही दुसरं सगळंच त्यांच्यामध्ये संकलित आहे. अक्षरशः त्यांनी ग्रंथांच्या यादी सुद्धा दिलेल्या आहेत की मी किती ग्रंथ वापरून दासबोध निर्माण केला. असं नाही की सगळं मला स्फुरलं आणि मी एकट्यानेच केलं. त्यामुळे प्रॅक्टिकल संत आहेत आणि आजच्या जगाला अगदी अनुकूल. आणि महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट होती की आम्हाला जेव्हा आम्ही सज्जनगडावर गेलो आणि सज्जनगडावर आम्ही बाल समर्थांची भूमिका कोण करणार हे शोधत होतो, त्यावेळी तिकडे हा गडावर होता आणि त्यावेळी आम्ही त्याला समोर बोलवून लगेच तो फायनल झालेला आहे. त्याच वेशामध्ये होता तो. अरे वा, तुझ्यासाठी खूप मोठा क्षण असेल खरं तर हा. हो, म्हणजे लाईफ चेंजिंग मुवमेंट. आपण माझ्या असं कधी डोक्यातही नव्हतं की आपल्याला असा रोल काही करायला मिळेल किंवा आपण करू शकतो. आणि अगदी अचानक म्हणजे त्यावेळेला मुहूर्त होता. आता 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यामुळे तेव्हा मी खूप लहान होतो. गांभीर्य असं काही नव्हतं. आम्ही अगदी खेळायचो आणि खेळता खेळता असं चल 2 मिनिटं आपण जाऊन येऊ असं म्हणून मी ऑडिशन देऊन आलो आणि म्हणजे समर्थांनीच निवड केली. असं ही
हीच अनुभूती असते आणि हेच अनुभव असतात आपल्याला येणारे एखादी गोष्ट करताना. आणि माझ्या मते या सिनेमाच्या निमित्ताने तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असतील आणि आता त्या तुम्ही प्रेक्षकांसमोर मांडाल ही आशा आहे. जाता जाता तुम्हाला तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना एखादं काही सांगायचं असेल किंवा अपील करायचं असेल की नेमक्या सिनेमात त्यांना काय पाहायला मिळेल? एवढ्या गप्पा तर मारल्याच आहेत आपण, पण एक वन लायनर त्यांना जाता जाता. येत्या 23 ऑगस्टला रघुवीर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तर तो का पाहावा? तर आता तुमची लहान मुलं जर मनाचे श्लोक पाठ करायला काकू करत असतील तर ते का लिहिले गेले समर्थांनी हे त्यांना सांगा. हे सांगण्याचं उत्तम माध्यम आहे रघुवीर चित्रपट. जाता जाता एक प्रश्न मला आता रघुवीरच्या निमित्ताने आवर्जून विचारावं असं वाटलं, तो माझा राहून गेला. तो म्हणजे रघुवीर हे नाव का फायनल केलं? ती एक गोष्ट महत्त्वाची सगळ्यात जी माझ्याकडनं राहून गेली, माफ करा. पण कारण समर्थ रामदास किंवा समर्थ रामदास स्वामी अशी बरीच नावं होती, पण का फक्त रघुवीर हेच नाव? रघुवीर नाव याच्यासाठी कारण समर्थ पूर्णपणे राममय होते. कुठेही म्हणजे तुम्ही बघाल तर समर्थ राम जप त्याच्यामध्येच असायचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की समर्थ रामदास स्वामी किंवा आणि मला नेहमीच वाटतं की नाव कधी असं होतं ना की पटकन लोकांना असं रघुवीर असं नाव हे घेतलं की कॉम्पॅक्ट असावं. त्यानुसार ते रघुवीर आम्ही फायनल केलं. आधी आम्ही काही वेगळी नावं पण हे होती, पण मला तेच झालं की मी जेव्हा वाचायला सुरुवात केली मला असं आलं की सगळं राममयच आहे, मग वेगळं का रघुवीरच असू दे. सुंदर. आणि माझ्या मते ट्रेलर खाली बऱ्याच चांगल्या कमेंट्स आल्या आहेत, बऱ्याच जणांना उत्सुकता आहे आता. सो आता सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच थिएटरमध्ये येतील. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि हा चित्रपट भरपूर प्रेक्षकांपर्यंत पोहोचू देत ही आशा व्यक्त करते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.